गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण नवीन लेसन घेऊन तुमच्या पुढे आलेलो आहे. नवीन लेसनचं नाव आहे मॅट्रायसेस. तुम्हाला बोर्डवर दिसत असेल. तुम्हाला माहिती असल्याप्रमाणे आपण पेपर 1चा एक लेसन कंप्लीट केला, पेपर 2चा एक लेसन कंप्लीट केला. आता परत पेपर 1 कडे वळू, कारण आपल्याकडे जे मर्यादित दिवस आहे त्याच्यामध्ये 15 लेसन करायचे आहे. तर पेपर 1चा हा जो मॅट्रायसेस लेसन आहे फार इम्पॉर्टंट आहे. 3 मार्कचा एक क्वेश्चन कंपल्सरी आहे. बऱ्याचदा एक एमसीक्यू किंवा एखादी 2 मार्क क्वेश्चन वगैरे असं एक तर मिनिमम 5 किंवा मॅक्झिमम 6 मार्कला हा लेसन बोर्डामध्ये नेहमी येतो. आणि याच्यामध्ये जे मेन टॉपिक्स आहेत ते मी तुम्हाला आधी स्पेसिफाय करतो आणि नंतर मग आपल्या लेसनला चालू करतो. तुमचं असंच भरभरून प्रेम मिळवून द्या, कारण आपण आता 500 सबस्क्रायबर क्रॉस केलेले आहे आणि 4000 व्ह्यू पण क्रॉस केलेले आहे. याचा अर्थ तुम्हा लोकांना सगळ्या गोष्टी आवडत आहेत. समजा एखाद्या गोष्टीमध्ये काही तुम्हाला असं चुकीचं किंवा तुम्हाला न पटणाऱ्या गोष्टी आढळल्या तर तुम्ही मला लगेच कळवा. मला ते स्वीकार्य आहे, तर याबद्दल मला सांगायचं काहीच वाईट वाटत नसते. तर आता आपण वेळ जास्त गमावू शकणार नाही, कारण आज काही जे लोक मला मदत करतात ते उपलब्ध नाही आहे. तर आज आपण चालू करूया. बघा, मॅट्रायसिस मध्ये मेन टॉपिक कोणते आहे? मॅट्रायसिस मध्ये तुम्हाला ऍडजॉइंट मेथड शिकायची आहे. ते ऍडजॉइंट मेथड तुम्हाला 2 गोष्टीत कामात येणार आहे. एक तर इन्व्हर्स मध्ये पण कामात येणार आहे आणि ऍडजॉइंट मेथड तुम्हाला मॅट्रिक्स इन्व्हर्शन मेथड मध्ये पण कामात येणार आहे. ते शिकायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय शिकायचं आहे? एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. हा एक वेगळा खतरनाक प्रकार आहे. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनचे न्यूमेरिकल मुलं टाळतात, कारण त्याच्यात थोडीशी कसब लागते आणि सोडवताना फार अवघडपणा पण येतो कधी कधी. तर एलिमेंटरी 2ही प्रकारचे, रो ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. त्यानंतर तुम्हाला जे शिकायचं आहे ते आहे रिडक्शन मेथड. ही मेथड पण एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनचा पार्ट आहे, पण याच्यात एक रिस्ट्रिक्टेड कॅल्क्युलेशन आहे. त्याच्यामुळे याला काही अवघड नाही. विद्यार्थ्यांनो, आपल्याकडे वेळ अपुरा आहे. आपण जास्त याला प्रलंबित नाही करणार आणि मेन टॉपिक कडे उतरणार. आज जे आपलं आहे ते एक्सरसाइज 1.1 प्लस 2.1 आणि 2.2 यांचं कॉम्बिनेशन आज आपण चालू. जसं 2.1 मध्ये बेसिक एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आहे, अतिशय बेसिक. म्हणजे एखाद्या रोला कॉलम मध्ये शिफ्ट करणे किंवा कॉलमला रो मध्ये शिफ्ट करणे, अशा प्रकारचे न्यूमेरिकल. काही असे आहे की अपर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स बनवून दाखवा, काही असे आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स बनवून दाखवा, आणि मग तुम्हाला ऍडजॉइंट कसं काढायचं 2ही प्रकारचे, 2x2 असो की 3x3 असो, ते पण मी तुम्हाला शिकवणार. ठीक आहे. तर आज आपण स्टार्ट करूया. आपला फर्स्ट क्वेश्चन आता मी लिहितो, हे नाहीसे करून देतो. तर एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, इफ a equal to 5 4 1 3 C1 याला इंटरचेंज म्हणायचं मॅट्रायसिस मध्ये, आणि B आहे तुमचा, B काय दिलेला आहे 3 1 4 5, याला त्यांनी म्हटलेलं आहे R1 इंटरचेंज R2. व्हॉट डू यू ऑब्झर्व? व्हॉट डू यू ऑब्झर्व? बरोबर. आता पहिला मॅट्रिक्स आहे त्याच्यामध्ये कॉलम इंटरचेंज करा, दुसऱ्या मॅट्रिक्स मध्ये रो इंटरचेंज करा, आणि नंतर म्हटलंय त्यांनी की तुम्हाला याच्यावरून काय कन्क्लुजन लिहिता येईल ते लिहून दाखवा. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला आपण हे मॅट्रिक्स घेऊ. आपला मॅट्रिक्स आहे A इक्वल टू 5 4 1 3. बरोबर. तर आता त्यांनी म्हटलेलं आहे ना की कॉलम इंटरचेंज करा. हे बघा असं लिहायचं, बाय C1 इंटरचेंज C2. याचा अर्थ तुम्हाला ही माहिती पाहिजे. आता कॉलम आणि रो कशाला म्हणतात ते लक्ष द्या, मी लिहून देतो. हा पहिला कॉलम आणि हा दुसरा कॉलम आहे. म्हणजे तुम्हाला इंटरचेंज कोणाला करायचं आहे? कॉलमच्या प्लेसेस इंटरचेंज करायचं आहे, बाकी काहीच इंटरचेंज करायचं नाही. ठीक आहे. तर हे येणार A इज इक्विव्हॅलेंट टू, या साइडला काय वाचायचं? इज इक्विव्हॅलेंट टू. तर हे येणार 4 3 आणि 5 1. बरोबर. आता काय करायचं आहे? दुसऱ्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. दुसऱ्याला कॅल्क्युलेट करायसाठी याला इथे लिहितो, मॅट्रिक्स B इज इक्वल टू मॅट्रिक्स B इक्वल टू 3 1 4 1. बरोबर. आता कोणाला इंटरचेंज करायचं? आता रोला इंटरचेंज करायचं. देअरफॉर बाय R1 इंटरचेंज R2. बरोबर का? तर हे येणार B इक्विव्हॅलेंट टू, पहा R1 कशाला म्हणतात? R1 म्हणजे रो 1, R2 म्हणजे रो 2. म्हणजे याला R1 म्हणायचं, याला R2 म्हणायचं.
ठीक आहे, तर हे येणार 4 5 3 1 बरोबर का? ए आणि बी दोन्ही काढले. त्यांनी म्हटलं तुम्ही काय ऑब्झर्व करता? आम्ही ऑब्झर्व करतो की हे दोन्ही सारखे आहेत. इथे लिहायचं वी ऑब्झर्व दॅट ए इज इक्वल टू बी. झाला आन्सर. हा प्रश्न 1 मार्कला पण येऊ शकते. 1 मार्कला एक कोणता तरी एकच पोर्शन येणार, 2 पोर्शन येणार नाही, कारण 2 वेगळे कॅल्क्युलेशन आहे ना. तर हा 2 मार्कला आला तर हे वेगळा आन्सर, हे वेगळा आन्सर आणि लास्ट मध्ये तुम्हाला ऑब्झर्वेशन सुद्धा लिहायचं आहे. स्टुडंट, मॅट्रिसेस हे कसं लेसन आहे, 6 पैकी तुम्हाला ना 6 पण मिळवता येते, पण 3 च्या वर मिळवू शकता जर तुम्ही त्याला प्रॉपर पद्धतीने केलं तर. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनला मुलं घाबरतात, पण घाबरण्यासारखं असं काही विशेष नाही. हा थोडंसं कठीण आहे हे मान्यच आहे, पण करावं लागेल. आता आपण दुसऱ्या क्वेश्चन कडे वळू. तर इथे दुसरा क्वेश्चन आहे, तो 3x3 मॅट्रिक्स मध्ये आहे. 3x3 मॅट्रिक्स मध्ये काय आहे, 1 -1 आणि 3. त्याच्यानंतर येणार 2 1 0 3 3 1. आलं का लक्षात? याला त्यांनी ऑपरेशन सांगितलंय. इथे त्यांनी असं दिलेलं आहे कॉमा 3r3 अँड c3 + 2c2. ऐका, हे महत्त्वाचं आहे. r3 म्हणजे हा तुमचा r1 झाला, हा तुमचा r2 झाला, हा r3 झाला, बरोबर? तसंच हा कॉलम 1 झाला, कॉलम 2 झाला, कॉलम 3 झाला. सगळ्यात पहिले एकच ऑपरेशन करा. कोणतं? त्यांनी म्हटलंय की r3 ला 3 ने मल्टिप्लाय करा, मग r3 ला 3 ने मल्टिप्लाय करायचं. आधी इथे मेन्शन करा a = 1 -1 3 2 1 0 3 3 1, बरोबर? तर इथे सिम्प्लिफाय जर केलं तर बाय r3 किंवा याला 3r3 gives, हे असं मोठ्या अक्षरात लिहायचं. r3 ला 3 ने मल्टिप्लाय करा. r3 ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर 1 -1 3 तसाच राहणार, 2 1 0 तसाच राहणार, हा येणार 9 9 आणि 3, बरोबर आहे का? झालं. 3r3 क्लिअर झाला. पण आन्सर एवढ्यावर नाही थांबलेला आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे? त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही फक्त एक पार्ट कॅल्क्युलेट केला, आता तुम्ही दुसरा पण पार्ट कॅल्क्युलेट करा ना. तो कसा करायचा? c3 + 2c2 करायचा, म्हणजे तुम्हाला दुसरा पण पार्ट कॅल्क्युलेट करता येतो. तर देअरफॉर बाय c3 + 2c2. ठीक आहे, बरोबर? लक्ष द्या. आता इथे माहितीये का, बऱ्याचशा मुलांना कन्फ्युजन असते आन्सर कशात येणार. इथे बघा सुरुवातीला म्हणून दिलेला आहे c3 दिलेला आहे, म्हणजे चेंजिंग ऑफ एलिमेंट हे c3 च्या पोझिशन मध्ये होणार. तर इथे यायला पाहिजे देअरफॉर a इज इक्विव्हॅलेंट टू. पहा, याला वाचता याला वाचायचं रीड ॲज इज इक्विव्हॅलेंट टू. काही मुलांच्या मनात प्रश्न पडला असेल, सर लॉजिक मध्ये आपण याला निगेशन म्हणायचो. हो, लॉजिक मध्ये याला निगेशन म्हणायचो, मॅट्रिसेस मध्ये याला काय म्हणायचं? इज इक्विव्हॅलेंट टू, बरोबर? तर आता c3 + 2c2 आहे. बऱ्याचदा असं होते की कॅल्क्युलेशन आपल्याला डायरेक्ट करता येत नाही. आपल्याला चेंजेस कुठे करायचे आहेत? चेंजेस आपल्याला c3 मध्ये करायचे आहे ना. मग बाकीचे लिहू शकता तुम्ही. 1 to 9 लिहून ठेवून द्यायचा, 1 to 9. त्याच्यानंतर -1 1 9 -1 1 9 हा पण लिहिला. आता पहा, c3 ला ऍज इट इज ठेवा, 2 टाइम्स c1 करायचा, c2 करायचा. c3 किती आहे तुमचा? 3 आहे, प्लस 2 * -1 म्हणजे 3 - 2 आन्सर 1 येणार. त्याच्यानंतर c3 किती आहे? 0 आहे, 2c2, बरोबर? c3 0 आहे, 2c2. c2 किती आहे? 1 आहे, म्हणजे 0 + 2 इथे 2 येणार. ठीक. आणि लास्ट मध्ये c3 किती आहे? 3 आहे, आणि c2 किती आहे? 9 आहे, म्हणजे 3 + 2 * 9 which is equal to 3 + 18, आन्सर 21 आला. झालं. एवढंच करून दाखवायचं होतं तुम्हाला. पटलं का? याच्यापेक्षा तुम्हाला वेगळं काही सिम्प्लिफाय करायचं नाहीये. आलं असेल लक्षात? एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला पक्क करायचंय का? पहिली एक्सरसाइज चांगली करा आणि ते जे बेसिक न्यूमेरिकल दिले आहेत ते चांगले करा. मग तुम्हाला एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनची भीती वाटणारच नाही. अन्यथा एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन थोडी भीती दाखवायचा प्रयत्न करते. पण झालं. आलं लक्षात? तर आता आपण नेक्स्ट वळू. तो पण एलिमेंटरीचाच पॅटर्न आहे. तर तो क्वेश्चन आहे, क्वेश्चन आहे त्यांनी म्हटलंय की 2x2 मॅट्रिक्स दिलेला आहे आणि कन्वर्ट इनटू अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. अप्पर 2 ट्रायंगुलर मॅट्रिक्स असतात, एक लोअर एक अप्पर. कशाला कोणतं म्हणतात ते पण लिहून देतो. तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेला आहे 1 2 3 4
बरोबर इंटू अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स, अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स बरोबर. याला तुम्ही कशात कन्वर्ट करायचं, अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं. तर आता एक काम करायचं, याला a घेऊन टाका 1 2 3 4. तुम्ही जेव्हा अप्पर ट्रायंगुलर करता किंवा लोअर ट्रायंगुलर करता तुम्हाला दोन्ही प्रकारचे ट्रायंगुलर माहिती पाहिजे, म्हणजे तुम्ही फसणार नाही. आपण इथे बॅकग्राऊंड मध्ये लिहू की समजा लोअर कशाला म्हणतात, लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स, लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. ऐका, लोअर ट्रायंगुलर कशाला म्हणतात, याला म्हणतात 1 2 3 आणि इथे 0 यायला पाहिजे. पहा त्याची डेफिनेशन आहे ना की डायगोनल अबोव एलिमेंट अबोव द डायगोनल्स आर 0. हे डायगोनल एलिमेंट्स आहे त्याचे वरचे सगळे एलिमेंट 0 असले पाहिजे, आणि जर असं असेल तर त्याला लोअर ट्रायंगुलर म्हणतात. बघा खाली असा ट्रायंगल झाला की लोअर ट्रायंगुलर, ट्रायंगल झाला पाहिजे ना तरच ट्रायंगुलर. आणि तुम्हाला अप्पर ट्रायंगुलर कसं म्हणाल, अप्पर म्हणजे वर ट्रायंगुलर तयार झाला पाहिजे, अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स, अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. अप्पर ट्रायंगुलर्स मध्ये कसं असते, वर ट्रायंगल झाला पाहिजे म्हणजे इथे 0 येणार 1 2 3 बरोबर. आता इथे लक्ष द्या, तुम्हाला पहा बरोबर ट्रायंगल मिळाला, वर मिळाला, वरच्या स्लॉट मध्ये मिळाला म्हणून त्याला अप्पर म्हणतात. इथे ट्रायंगल मिळाला, खालच्या स्लॉट मध्ये मिळाला म्हणून त्याला लोअर म्हणतात. हे असं लक्षात ठेवायचं आहे. पेपर मध्ये एवढं सविस्तर नसते की, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बरोबर. आता इथे तुम्ही याला 0 आणा, कारण तुम्हाला कोणता पाहिजे, तुम्हाला अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स पाहिजे, म्हणजे हा एलिमेंट चालत नाही. हा एलिमेंटची पोझिशन काय, हा एलिमेंटची पोझिशन आहे r1 आणि r2, म्हणजे r2 झाला. तुम्हाला 0 पुढे आणायचं आहे, r2 ला 0 आणायचं आहे. r2 ला 0 आणण्यासाठी मदत कोणाची घ्यायची आहे, r1 ची घ्यायची आहे. तर इथे बाय r2, इथे r2 आणि r1. बघा जेव्हा तुम्हाला कॉम्बिनेशन दिले नसते, जसं लास्ट क्वेश्चन मध्ये तुम्हाला कॉम्बिनेशन दिले होते ना, आता कॉम्बिनेशन नाही दिलेले आहे तर कॉम्बिनेशन बनवतात पण येतात, तेवढं काही असं अवघड नाहीये. तर करायचं काय, दोघांचं सेम साइन आहे. पहा मी जे सांगतो ते लक्षात ठेवा, दोघांचं सेम साइन आहे म्हणून मधात मायनस घ्यायचं. कळलं का, दोघांचं सेम साइन आहे म्हणून मधात मायनस घ्यायचं. r1 ची व्हॅल्यू 1 आहे, r2 सोबत घ्यायची. r2 ची व्हॅल्यू 3 आहे, r1 सोबत घ्यायची. याला म्हणतात इक्वेशन बनवणे. कळलं. पेपर मध्ये रेडी असेल तर सोडवायला अवघड जात नाही, पण जेव्हा रेडी नसतात किंवा तुम्हाला तयार करता आले पाहिजे तो हा पॅटर्न आहे, गिव्स बरोबर. तर आता 1r2 - 3r1, मग इथे येणार देअरफॉर a इज इक्विव्हॅलेंट टू, a घेऊन टाकला त्याला, जाऊ द्या. इक्विव्हॅलेंट टू काय होणार, तुम्हाला कॅल्क्युलेशन कशामध्ये करायचे आहे, तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचे आहे r2 मध्ये. r2 चे एलिमेंट सोडून बाकीचे एलिमेंट लिहून घ्यायचे. पहा r2 चे एलिमेंट सोडून बाकीचे एलिमेंट लिहून घ्यायचे. आता r2 चे काढायचे आहे ना, r2 चे काढायचे आहे, तर जसं कॅल्क्युलेशन मी आता बॅकग्राऊंड मध्ये केलं होतं तेच कॅल्क्युलेशन आता परत करणार. जसं आता बघा, पहिलं कॅल्क्युलेशन काय, 1 * 3 आहे ना, आणि 3 * 1 आहे. तर 1 * 3 आणि 3 * 1 म्हणजे 3 - 3 0, एक एलिमेंट 0 आला. आपल्याला तोच पाहिजे होता. इकडे 1 * 4, 1 * r2 आहे ना, 1 * 4 3 * r1 म्हणजे 1 * 4 3 * r1 म्हणजे 4 - 6 which is equal to -2. बघा यालाच म्हणतात अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. लक्षात ठेवा. झालं, आलं का लक्षात, समजलं असेल. आपल्याला असेच कॅल्क्युलेशन करायचे आहे आणि एलिमेंटरी मध्ये तर भरपूर सारे आहेत. विद्यार्थ्यांनो जसा एक अप्पर ट्रायंगुलर आला तसंच एक क्वेश्चन आहे बघा, आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करून दाखवा, ते पण बघून घेऊ. आयडेंटिटी मॅट्रिक्स कन्वर्ट हा आहे 1 1 2 3 बरोबर. कशामध्ये कन्वर्ट करा म्हटलंय, इनटू आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स बरोबर. तर आता इथे एक काम करायचं, आधी याला a घेऊन टाका, सोडवायला सोपी जातं. तर मी याला आधी लेट a घेतो, 1 - 1 2 आणि 3 बरोबर. आता सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, याला चेंज करा.
आता तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की आयडेंटिटी कसा असतो बा. दोन असतात आयडेंटिटी. बघा आयडेंटिटी मॅट्रिक्स दोन असतात. इथे लक्ष द्या. तुम्हाला आता हे सगळं असं अपडेट पाहिजे कारण एमसीक्यू जर रिलेटेड आला तर मग गडबड नाही व्हायला पाहिजे. दोन कसे असतात. एक आयडेंटिटी असतो 1001 ज्याला 2x2 लिहितात, ज्याला तुम्ही I2 सुद्धा लिहू शकता कारण त्याचा ऑर्डर 2x2 आहे. दुसरा आयडेंटिटी मॅट्रिक्स काय येणार, तो येणार 1 0 0 0 1 0 0 1 0 0 0 1. याला म्हणतात I3 कारण याचा ऑर्डर हा 3x3 आहे. लक्ष द्या. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सध्या आयडेंटिटी मॅट्रिक्स नाही. हे दोनच आयडेंटिटी मॅट्रिक्स आहेत जे तुमच्या सिलेबस मध्ये आहे. तर आपल्याला तर हा आणावा लागेल ना कारण आपला जो दिलेला क्वेश्चन आहे त्याचा ऑर्डर जो आहे तो 2x2 आहे. मग तुमच्या क्वेश्चनचा ऑर्डर 2x2 आहे तर मग तुम्हाला याचा विचार करायची गरज नाही. पण हे माहित असणं गरजेचं आहे कारण पुढचा जो प्रश्न आहे हा तुम्हाला विचारून येणार नाही किंवा मला विचारून येणार नाही. तो त्या व्यक्तीला ठरवायचा आहे जे त्या विषयामध्ये विशारद आहे म्हणजे तज्ञ आहे. ते लोक कुठल्याही स्तराला देऊ शकतात. तर आपण पहिल्यांदा याला 0 आणू ना. मग हे 0 आणताना याने ठरवून घ्यायचं कोणाला काय करायचं आहे. याला R1 म्हणायचं, याला R2 म्हणायचं. R2 ला 0 आणायचं. कोणाची मदत घेऊ, R1 ची मदत घेऊ. बरोबर. इकडे करूया. तर बाय R1 सॉरी R2 कारण 0 R2 ला आणत आहे. R2 घेतला इथे आणि इथे R1 घेतला व्ह्यूज. बरोबर. तर R1 ची व्हॅल्यू 1 आहे तो R2 सोबत लिहा. R2 ची व्हॅल्यू 2 आहे R1 सोबत लिहा. मधामध्ये कोणता साइन द्यायचा, सेम साइन आहे ना. सेम साइन असेल तर आठवणीने मायनस साइन द्या. तर इथे येणार A इज इक्विव्हॅलेंट टू R2 ची व्हॅल्यू बघा 1 आणि -1. 1 into 2 1 into 2 2 into 1. इथे 1 into 3 आणि 2 into 1. 2 into इथे येणार -1 इथे आहे ना. तर हे किती झाले 2 plus 2 2 minus 2 2 minus 2 0 आणि हे किती झाले 3 plus 2 म्हणजे 5 झाले. आलं का. आपल्याला असं बनवायचं आहे. असं बनवायसाठी तुम्हाला सगळे एलिमेंट आणावे लागतील. आपण एक एलिमेंट आणला पहिला. आता दुसरा एलिमेंट किती यायला पाहिजे, दुसरा एलिमेंट यायला पाहिजे 1 म्हणजे हा 1 आणायचा आहे. 1 कसं आहे ना R2 divided by 5. कळलं. डिवाइड करा ना. 1 येण्याचा एकच ऑप्शन आहे जास्तीत जास्त. बाय R2 याला तुम्ही 5 ने डिवाइड करा असं लिहायचं. therefore A equivalent to 1 minus 1 0 1. तर R2 पण ओके झाला. आता काय करायचं आहे, आता इथे 0 आणायचं आहे ना. बघा आयडेंटिटी म्हटलं म्हणजे पूर्ण आणायचं आहे ना. आता 0 आणण्यासाठी तो एलिमेंट पाहून घ्यायचा. R1 चा एलिमेंट दिसत आहे. R1 चा एलिमेंट दिसत आहे तर R1 ला 0 आणण्यासाठी R2 ची मदत घ्यायची. मग मी तुम्हाला वारंवार एक गोष्ट सांगत असतो ना की अपोजिट सेम साइन असेल तर मायनस साइन घ्यायचं आणि अपोजिट साइन असेल तर प्लस साइन घ्यायचं. बघा पहिला जो एलिमेंट आहे तो मायनस आहे, दुसरा जो एलिमेंट आहे तो प्लस आहे म्हणून त्याला अपोजिट साइन घेतलं. बरोबर. आलं लक्षात. आता झालं. मग तुम्ही म्हणाल की सर एलिमेंट का बरं नाही लिहिले, तुम्ही लिहू शकता. सेम एलिमेंट आहे ना. हा 1 आणि हा पण 1 आहे. तुम्ही लिहिलं तरी तेवढेच मार्क मिळणार आणि बरोबर पण येणार. आणि समजा एखाद्याने म्हटलं की सेम एलिमेंट आहे मला स्किप करायचं आहे ते पण चालतं. त्याच्यामुळे त्याच्यासाठी काही मार्क वगैरे नाही कटणार. ठीक आहे. तर therefore A equivalent to इकडे काय येणार 0 आणि 1. बरोबर का. तर 1 plus 0 R1 plus R2 1 plus 0 येणार 1 आणि -1 plus 1 equal to 0. आलं लक्षात. झालं. याला म्हणायचं आयडेंटिटी मॅट्रिक्स. पेपर मध्ये विचारलं तर पूर्ण असं एकदम पद्धतशीर सोडवायचं आहे. इज आयडेंटिटी मॅट्रिक्स. आलं का लक्षात. ठीक आहे. स्टुडंट हे 1.1 चा पोर्शन होता. 1.1 चा पोर्शन होता आणि आता आपल्याला घ्यायचा आहे 1.2 चा पोर्शन ज्याच्यामध्ये आपण ऍडजॉइंट काढतोय. बरोबर. ऍडजॉइंट 2x2 चं कसं काढायचं, 3x3 चं कसं काढायचं ते सगळी प्रोसिजर मी तुम्हाला क्लिअर करून देतो. इथे
ऍडजॉइंट मॅट्रिक्स, ठीक आहे, ऍडजॉइंट मॅट्रिक्स. बघा याच्यामध्ये कसं करणार आहे आपण इन्व्हर्स शिकणार आहे आणि इन्व्हर्स मध्ये ऍडजॉइंट घेऊन जातात तर त्याच्यामध्ये पूर्ण एक स्लॉट घेणार. जसा इन्व्हर्सचा फॉर्म्युला लक्ष द्या, याच्यावर खूप सारे एमसीक्यू क्लिअर होतात. A इन्व्हर्स इज इक्वल टू 1 बाय मॉड ऑफ A इनटू ऍडजॉइंट A. मी तुम्हाला सांगितलं आहे ना, मी एमसीक्यू चे एक मिनिटचे शॉर्ट घेता रेकॉर्ड करणार आहे आणि या आठवड्यात येऊन जातील ते सगळे, तुम्ही बघून घ्या. लॉजिकचे पण येणार, याचे पण येणार आणि डिफरन्शिएशन 3 लेसन झाले, 3 लेसनचे शॉर्ट येऊन जाणार. आता हा फॉर्म्युला आपल्याला फार कामाचा आहे. जसा प्रश्नामध्ये असते इफ A इज इक्वल टू, फॉर एक्झाम्पल इथे आहे 1 3 4 -1 असा जर आहे, देन फाइंड A इन्व्हर्स. आलं का लक्षात? तुम्हाला त्यांनी म्हटलंय की हा A आहे आणि तुम्ही A इन्व्हर्स काढायचा आहे, तर खूप काही अवघड नाही. एक पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला मी 4 गोष्टी शिकवणार आहे. मायनर कसे काढायचे ते पण सांगणार आहे, कोफॅक्टर कसे काढायचे ते पण सांगणार आहे, कोफॅक्टर मॅट्रिक्स कसा बनवायचा ते पण सांगणार आहे. ऍक्च्युअली एवढ्याची गरज नाही, पण पेपर मध्ये कसं एक जेवढं कॉम्बिनेशन विचारलं असेल तेवढंच करायचं असतं. तर जसं आता तुम्हाला हा A दिलेला आहे 1 3 4 आणि -1. हे बघा याचा ऑर्डर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, याचा ऑर्डर आहे 2/2. मग इथे 4 A घ्यायचे कारण 2/2 आहे ना, जेवढे एलिमेंट आहे तेवढे A घ्यायचे. आणि हा झाला फर्स्ट रो, हा झाला सेकंड रो, बरोबर. हा फर्स्ट कॉलम आणि हा झाला सेकंड कॉलम. आला का लक्षात? एवढे एलिमेंट आधी तुम्ही डिसाइड करून घ्यायचे. आता तुम्हाला मायनर काढणं अतिशय सोपी आहे. मायनर कशाला म्हणतात? 1 च्या विरुद्ध कोण आहे? -1. तो झाला त्याचा मायनर. देअरफॉर M11 इज इक्वल टू -1. ऐका, 1 च्या अपोजिट आहे म्हणून. दुसरा M12 3 च्या अपोजिट कोण आहे? 4, बरोबर. M21 4 च्या अपोजिट किती आहे? M21 आहे, 4 च्या अपोजिट 3 आहे. त्याच्यानंतर M22 किती आहे? M22 1 आहे. याला म्हणायचं मायनस. लक्ष द्या, मायनस R -1 4 3 आणि 1. विचारलं 1 मार्काला तर अशा प्रकारे लिहायचं. फक्त तुम्ही अपोजिट एलिमेंट बघायचे. 2/2 मध्ये, 3/3 मध्ये थोडासा वेगळा प्रकार आहे हा, ते तर नंतर सांगेलच, पण हे एवढं आधी लक्षात घ्या. हे झाले मायनस. आता कोफॅक्टर काढायचे. कोफॅक्टर एक काढावं लागतात, एक काढावं लागतात. तर जसं आता इथे बघा C11, ऐका C11 कसं काढायचं? -1 रेज टू पॉवर 1 + 1 आणि M11. बघा हा याचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. -1 का घेतात? बरेचशे मुलं मला विचारतात का घेतात. तो जो -1 आहे तो तुमच्या एलिमेंटची पोझिशन डिफाइन करतो की हा जो एलिमेंट आहे हा कुठल्या पोझिशनवर आहे, हा इव्हन पोझिशनवर आहे की ऑड पोझिशनवर आहे, म्हणून त्याच्या बेस मध्ये -1 घेतात. आता -1 1 + 1 चा तुम्हाला माहिती आहे 2 येणार ना, हा येणार 2. M11 चा आन्सर तुम्ही काढलेला आहे, हा 1 येणार आणि हा -1 येणार, म्हणजे तुमचं पहिलं कोफॅक्टर आला -1. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल का इथे +1 कसा आला? +1 कसा आला? त्याचं कारण आहे ना, हा जो 2 आहे हा 2 नंबर इव्हन नंबर आहे, इव्हन नंबर आहे म्हणून इथे प्लस आला. समजा तिथे 3 आला, 1 आला, 5 आला, असे ऑड नंबर आले की तुम्ही इथे -1 घ्यायचे. हे सगळ्यांनी चांगलं लक्षात ठेवा. तर C12 चं कसं? C12 काढायचं आहे. -1 + 2 इथे येणार M12. तर C1 1 + 2 3 झालं. M12 ची व्हॅल्यू किती आहे? 4. -1 रेज टू पॉवर 3 × 4. तर हे किती झालं? -1 × 4 म्हणजे -4. मी तुम्हाला आता बोललो होतं ना, जर -1 चा पॉवर ऑड आला तर -1 घ्यायचा आणि जर पॉवर इव्हन आला तर +1 घ्यायचा. ठीक आहे, वाटल्यास थोडंसं लिहून देतो की ऑड आला. तर इथे आता C21 काढायचा. C21 म्हणजे -1 रेज टू पॉवर 2 + 1. इथे येणार M21 -1 रेज टू पॉवर 3 आणि M21 ची व्हॅल्यू किती आहे? M21 ची व्हॅल्यू 3 आली आहे. इथे येणार -1 × 3 = -3, बरोबर. इथे येणार C22 चा आन्सर कसं काढायचा? -1 रेज टू पॉवर 2 + 2 M22 -1 रेज टू पॉवर 4. M22 चा आन्सर किती आला? M22 चा आन्सर 1 आला. 1 × 1 म्हणजे आन्सर किती येणार? 1. कळलं का?
को फॅक्टर जर तुम्हाला ऐका पेपर मध्ये को फॅक्टर विचारलं तर मायनर काढायची गरज नाही. सरळ सरळ तुम्ही हे वेळेवर पण घेऊ शकता. जसं M11 काढायचं आहे ना, 1 च्या विरुद्ध एलिमेंट घेऊन घ्यायचा. हे तुम्हाला का काढून दिलं? समजा 1 मार्काला प्रश्न आला की राईट द मायनर्स ऑफ द गिवन मॅट्रिक्स, म्हणून हे तुम्हाला ऍडिशनल एवढा पोर्शन काढून दिला. अन्यथा हा करायची गरज नाही, को फॅक्टर काढायला आलं तर. आता मग ते म्हणतात की को फॅक्टर मॅट्रिक्स लिहा. हे बघा इथे लिहून टाकायचं को फॅक्टर्स आर. को फॅक्टर काय आलेला आहे? पहिला को फॅक्टर -1 आला, -1 आला, दुसरा -4 आला, -3 आला आणि 1 आला. बघा आता तुम्हाला थोडंसं ऑब्झर्वेशन पण करायचं आहे सोबत सोबत. काय ऑब्झर्वेशन आहे? तुमचे जे मायनर आहे आणि तुमचे जे को फॅक्टर आहे त्याच्याकडे एकदा बघा की -1, 4, 3 आणि 1. एक गोष्ट काय लक्षात ठेवा, मायनर आणि को फॅक्टर मधले मधातले दोन एलिमेंटचे फक्त साइन चेंज होतात, बाकी काहीच होत नाही. पहा -1 इकडे पण आला, -1 तिकडे पण आहे, लास्ट मध्ये 1 ऍज इट इज आहे. फरक काय झालेला आहे? हे दोघेही प्लस प्लस होते, तिकडे काय आले मायनस मायनस. हे नेहमीच होणार 2/2 मध्ये. इवन 3/3 मध्ये ते नंतर बोलू आपण, पण 2/2 मध्ये हे फिक्स आहे, म्हणजे आहे की मधातल्या दोन एलिमेंटचे साइन चेंजेस होणार, दुसरं काहीच होऊ शकत नाही. आता इथे काय करायचं? आता को फॅक्टर मॅट्रिक्स की को फॅक्टर मॅट्रिक्स घ्यायचा. आणि को फॅक्टर मॅट्रिक्स कसा घेतला जातात बघा. को फॅक्टर मॅट्रिक्स घेताना मुलांना फारच गडबड आहे, काही गडबड करायची गरज नाही. हे जे एलिमेंट आहे हे जसे ते तसे घ्यायचे, फक्त या स्मॉल ए च्या ऐवजी कॅपिटल सी लिहायचा बस. यालाच म्हणतात को फॅक्टर मॅट्रिक्स. C12 इथे ना C21 आणि C22 आलं का लक्षात? तुम्ही जे इनिशियल पोझिशन घेतली आहे त्याला चेंज करायचं नाही, फक्त अल्फाबेट चेंज करायचे. आता C11 ची व्हॅल्यू आहे, C11 ची व्हॅल्यू आहे -1 बरोबर. C12 ची व्हॅल्यू किती आहे? -4 आहे, हा -3 आणि हा 1 आहे. झाला को फॅक्टर मॅट्रिक्स. पेपर मध्ये को फॅक्टर विचारलं की याच्या पुढे काही सॉल्व्ह करायचं नाही. तुम्हाला पेपर मध्ये को फॅक्टर मॅट्रिक्स विचारलं तर हे तुमचं लास्ट आन्सर असणार. पेपर मध्ये फार हुशार असतात की ते तुम्हाला जरा फिरवून विचारतात, म्हणून सांगतोय वेगवेगळं लक्षात ठेवा. जेवढं विचारलं तेवढंच सांगायचंय. आता याच्यानंतर आपण इथे काय हेडिंग लिहिलेलं आहे? ऍडजॉइंट मॅट्रिक्स. ऍडजॉइंट काढायचं खूपच सोपी आणि सरळ पद्धत आहे. तर मी आता हा भाग ठेवतो, पण हा भाग नष्ट करतो. तर बघा की आता therefore इकडे काय येणार? ऍडजॉइंट मॅट्रिक्स. ऍडजॉइंट मॅट्रिक्स कसा काढतात चांगलं पाहून घ्या. हा जो को फॅक्टर मॅट्रिक्स काढला, को फॅक्टर मॅट्रिक्स जो काढला त्याचा आठवणीने ट्रान्सपोज घ्यायचा. टी किंवा डॅश ट्रान्सपोज हे लिहूनच देतो ना, या टी ला काय म्हणतात? ट्रान्सपोज. ट्रान्सपोज म्हणजे पोझिशनला ट्रान्सफर करणे, म्हणून त्याला ट्रान्सपोज म्हणतात. तुम्ही आधी तो गिवन मॅट्रिक्स लिहायचा. काय तुमचा गिवन मॅट्रिक्स? -1, -4, -3 आणि 1 बरोबर. त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे, म्हणजे जे रो मध्ये आहे ते कॉलम मध्ये लिहायचे. तर इथे ना -1, -4, -3 आणि 1 झाला ऍडजॉइंट. वा -1, -4 रो मध्ये होते, -1, -4 कॉलम मध्ये आले आणि आणि हे जे दुसरे रो मध्ये होते ते दुसऱ्या कॉलम मध्ये आले बरोबर. ठीक आहे. आता बघा मग तुम्ही ऍडजॉइंट काढला, याला लिहू शकता ऍडजॉइंट. आता काय करायचं? आता तुम्ही मॉड ऑफ ए काढायचं. लक्ष द्या की मॉड ऑफ ए म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला इन्व्हर्सचा फॉर्म्युला अप्लाय करता येणार नाही. मॉड ऑफ ए. आता इथे बऱ्याचदा माहिती मुलं काय करतात? हे जे एलिमेंट आहे इथे पुट करतात, झालं त्यांचं चुकलं. इथे ते पुट नाही करायचंय, तुम्हाला क्वेश्चन पुट करायचंय, म्हणून हे आवर्जून लिहून ठेवणं गरजेचं आहे. कारण हे लक्षात नाही राहिलं तर तुम्ही याचा डिटर्मिनंट काढा, चुकलं ना. मग आता प्रश्न काय होता? प्रश्न तर आपण मिटवला की ठीक आहे, माझ्याकडे आहे 1, 3, 4 आणि -1. डिटर्मिनंट कसं काढायचं? क्रॉस मल्टिप्लाय करायचा. येत असेल तर 1 × -1 म्हणजे पेपर मध्ये येईलच सगळ्यांना 4 × 3 बरोबर का. तर हा -1 झाला आणि हे -12 झाले, म्हणजे उत्तर आलं -13. पहा याच्यात पण एक माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला या माहितीवर एक एमसीक्यू आहे बोर्ड एक्झाम म्हणजे सिलेबस मध्ये. असं हे याचा अर्थ काय होतो माहितीये का? याचा अर्थ होतो की हा जो मॅट्रिक्स आहे हा नॉन सिंग्युलर आहे. पण तुमच्या एमसीक्यू मध्ये असं नाही लिहिलेलं आहे. तुमच्या एमसीक्यू मध्ये काय लिहिलेलं आहे? त्यांनी असं लिहिलेलं आहे ए इनवर्स डज नॉट एक्झिस्ट. तर इथे आपण डज नॉट एक्झिस्ट नाही लिहिणार, इथे आपण लिहिणार एक्झिस्ट.
पहा, नॉन सिंग्युलरचा अर्थ होतो की एक्झिस्ट आणि सिंग्युलरचा अर्थ होतो की डज नॉट एक्झिस्ट. आलं का लक्षात? तर आता हे फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचं. आणि काही मुलांना मग खात्री नसते की आपण काढलेला ऍडजॉइंट हा करेक्ट आहे की नाही. आपण ते पण शॉर्ट ट्रिक बघून घेऊ. बघा, तर त्याचं असं आहे, मग इथे असं वी नो दॅट लिहायचं. मग इकडे येणार a इनवर्स इक्वल टू 1 बाय मॉड ऑफ a इनटू ऍडजॉइंट a. बरोबर. मॉड ऑफ a चा आन्सर किती आलेला आहे? -13. हे याच्या खाली पुट करायचं. मुलं न्यूमरेटर मध्ये पुट करतात. मॉड ऑफ a हा डिनॉमिनेटर मध्ये आहे, न्यूमरेटर मध्ये आपण जायचं की हे येणार. ऍडजॉइंट कसं पुट करायचं? -1 -3 आणि -4 1. एक काम करू शकता, हे पण फायनल आन्सर आहे. कोणतं काम होणार? एकच काम होऊ शकते की मायनस साइन रिमूव्ह करायचं आहे. मायनस साइन रिमूव्ह केलं तर सगळे प्लस होणार, जे मायनस होते आणि जो प्लस होता तो मायनस झाला. हा झाला तुमचा इनव्हर्स. जर तुम्हाला एमसीक्यू आला की एवढं करायची काहीच गरज नाही. मी तुम्हाला आता शॉर्ट ट्रिक शिकवूनच देतो. ठीक आहे? इनव्हर्स आलं तर कसं करायचं, हा तुमचा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे तुमचा? तुमचा प्रश्न आहे 1 3 4 -1. कळलं का? 1 3 4 -1 ऍडजॉइंट काढायची पद्धत बघा, अतिशय सोपी आणि सरळ आहे. हा जो एलिमेंट आहे, ऐका, हे जे मी एलिमेंट केले आहे यांची प्लेस चेंज करायची. यांची प्लेस चेंज करा. ठीक आहे? जर यांची प्लेस चेंज झाली तर हे असे येणार. कळलं का? प्लेस चेंज कशाला म्हणतात. आणि हे जे एलिमेंट आहे यांचे साइन चेंज करायचा. पहा, कोणते एलिमेंट आहे? -3 आणि -4 ऍडजॉइंट. बघू शकता. म्हणजे आपण जो ऍडजॉइंट काढला तो बरोबर आहे. ते कधी कामात येणार माहितीये का? जर तुम्हाला पेपर मध्ये एमसीक्यू आला तर एका सेकंदात, जास्तीत जास्त 2 सेकंदामध्ये हे तुम्ही करू शकता. 2 सेकंदामध्ये. आणि मॉड ऑफ ए काढून घ्यायचा. मॉड ऑफ ए कसा काढायचा? मॉड ऑफ ए काढा की इथे येणार 1 3 4 आणि -1. साधं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 1 into -1 आणि 3 into 4 हा झाला -1 आणि -12 हा झाला -13. दोन्ही गोष्टी काढल्या की या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचं. म्हणजे इनव्हर्सचा प्रश्न होतो, फक्त ऍडजॉइंट विचारलं ते एवढं काढायचं. ऍक्च्युअली आज मला 3x3 पण शिकवायचं होतं, पण असू द्या, ते आपण उद्याच्या स्लॉट मध्ये घेऊ. तर तुम्हाला हे मॅट्रिक्सचा पहिला दिवस लक्षात आलेला असेल. आज आपण सगळं सोपी शिकलो. उद्या थोडंसं अवघड आणि परवा थोडंसं वेगळं. उद्या एलिमेंटरी किंवा रिडक्शन मेथड पण शिकवू शकतो मी, कारण मग परवा आपल्याला पूर्ण एलिमेंटरी घ्यायचं आहे. ठीक आहे? तर हे याची चांगली प्रॅक्टिस करा. टेक्स्ट बुक्स मध्ये नंबर ऑफ न्यूमेरिकल्स आहे याचे. धन्यवाद.